नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयातील आज काही आपण महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि कोणता विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर आपल्याला फक्त आज औष्णिक विद्युत प्रकल्प याबद्दल आज आपल्याला माहिती पाहायचं आहे. तर लक्षात घ्या, आता महाराष्ट्रामध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे? तर याचा नंबर 1 आहे तुर्भे, मुंबई आणि खापरखेडा. तर तुर्भे, मुंबई आणि खापरखेडा हे आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर तुर्भे आहे मुंबईमध्ये आणि खापरखेडा नावाचं औष्णिक विद्युत प्रकल्प आहे नागपूरमध्ये. त्याच्यानंतर बघा, बल्लारपूर नावाचं जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे त्याच्यानंतर आहे चोला. आता चोला नावाचं जे जलविद्युत औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आता आपल्याला सर्वांना माहीत असलेलं ते म्हणजे परळी वैजनाथ. आता परळी वैजनाथ नावाचं जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते आहे बीड जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर पारस नावाचं औष्णिक विद्युत प्रकल्प ते आहे अकोला जिल्ह्यामध्ये. त्यानंतर एकलहरे हे औष्णिक विद्युत प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये प्रस्थापित आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की फेकरी नावाचं जे जलविद्युत प्रकल्प औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प कोणते कोणते आहेत. आता या अगोदर आपण औष्णिक विद्युत प्रकल्प पाहिलो होतो. तर आता जलविद्युत प्रकल्पाबद्दल नंबर 1 आहे खोपोली नावाचं जलविद्युत प्रकल्प, ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर भिरा अवजल प्रवाह, तर ते सुद्धा आहे रायगड जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर कोयना नावाचं जे जलविद्युत प्रकल्प आहे ते म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर तिलारी नावाचं जे जलविद्युत प्रकल्प आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आता पाहायचं आपल्याला पेंच नावाचा प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. तर त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की जायकवाडी धरण, मराठवाड्यामध्ये जायकवाडी नावाचं एक धरण आहे. ते जायकवाडी नावाचं धरण ते आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्प आणि त्यांचे ठिकाणे याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.